नमस्कार दूध उत्पादक बंधूंनो, आज आपण वाळलेल्या चाऱ्यावर मीठ, युरिया, गूळ यांची प्रक्रिया कशी करतात याविषयी प्रात्यक्षिक बघणार आहोत। त्याकरता सुरुवातीला युरिया 1 किलो, मीठ 1 किलो व गूळ 3 ते 5 किलो या पद्धतीचे साहित्य घ्यावे। तसेच त्यामध्ये 1 किलो मिनरल मिक्सचरचा वापर जरी केला तरी हे जे साहित्य असते, सुरुवातीला युरिया ही पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिश्रण करावे त्याचे। त्यानंतर जे मीठ असते ते मिठाचं सुद्धा द्रावण चांगल्या पद्धतीने तयार करावे व त्यानंतर जो गूळ 3 ते 5 किलो आपण 100 किलोसाठी वापरणार आहोत, त्या गुळाचे सुद्धा पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीचं मिश्रण हे तयार करावे। गुळाचे मिश्रण तयार करत असताना गूळ त्यामध्ये पूर्णपणे विरघळेल अशा पद्धतीने तो गूळ चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यावा। ढवळत असताना त्यामध्ये गुळात किंवा मिठाचे खडे राहणार नाही अशा पद्धतीने ढवळण्याची प्रक्रिया ही करावी। ढवळण्याची प्रक्रिया करत असताना त्यामध्ये कुठलाही बाह्य भाग येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी। असे तयार झालेले मिश्रण, एकजीव मिश्रण, जो आपण वाळलेला चारा एका बारदाण्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कापड्यावरती तो पसरून एक थर पसरून घ्यावा। त्या थरावरती आपण जे मिश्रण तयार केलेले आहे ते मिश्रण व्यवस्थितपणे सर्व भागावर पडेल अशा पद्धतीने शिंपडावे। ते शिंपडत असताना त्या मिश्रणाचा सर्व भाग आपण जो चाऱ्यावरती किंवा ज्या भुशावरती प्रक्रिया करणार आहोत त्या भुशावर किंवा त्या चाऱ्यावर पडेल याची दक्षता घ्यावी। एक थर झाल्यानंतर दुसरा थर, चाऱ्याचा थर त्यावर अंथरावा, म्हणजे 2 थर एकावर एक थर असे अंतरत जावे व प्रत्येक थर झाल्यानंतर आपले मिश्रण, गुळाचे, मिठाचे व युरियाचे मिश्रण त्यावरती चांगल्या पद्धतीने म्हणजे संपूर्ण भागावर पडेल अशा पद्धतीने तो शिंपडून घ्यावा व असे थरावर थर झाल्यानंतर संपूर्ण जो चारा असतो किंवा जो भुसा असतो तो भुसा एकजीव करून घ्यावा। म्हणजे आपले जे मिश्रण असते ते मिश्रण सर्व चाऱ्यावरती पडणार असेल किंवा सर्व चाऱ्याला ते लागू होत असते। असे तयार झालेला जो चारा असतो तो त्याच बारदाण्याने किंवा दुसऱ्या प्लॅस्टिकच्या कापडाने तो झाकून ठेवा, म्हणजे त्यावरती त्या पदार्थांची प्रक्रिया ही होत असते। त्यानंतर असा जो प्रक्रिया केलेला चारा असतो हा चारा 2 ते 8 तास हा झाकून ठेवावा। त्यानंतर 2 ते 8 तासानंतर तो चारा उघडा करावा। अर्धा तास तो हवेमध्ये तसाच उघडा राहू द्यावा आणि त्यानंतर असा प्रक्रिया केलेला चारा आपण जनावरांना खाऊ घालू शकतो। यामध्ये एकच काळजी घ्यावी लागते की 4 महिन्याच्या आतील वासरांना असा प्रक्रिया केलेला चारा खाऊ घालू नये व जनावरे तो चारा मोठ्या आवडीने खातात। धन्यवाद।